नमस्कार, मी मधुरिमा. आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MHSET 2019चा क्वेश्चन पेपर. प्रिव्हियस 3 व्हिडिओजमध्ये आपण बघितलेत ऑलमोस्ट 70 क्वेश्चन्स आणि प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल ॲनालिसिस डिस्कशन आपण केलेलं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण क्वेश्चन नंबर 71 पासून स्टार्ट करत आहोत. क्वेश्चन विचारले, व्हॉट इज द अल्टिमेट फंक्शन ऑफ इकोसिस्टीम. इकोसिस्टीमचं अल्टिमेट फंक्शन काय आहे? ऑप्शन दिलेत, सर्वायवल ऑफ स्पीसीज, बॅलेन्स ऑफ नॅचरल सिस्टीम, फ्लो ऑफ एनर्जी, बायोलॉजिकल कंट्रोल. असे 4 ऑप्शन दिले. थोडेसे कन्फ्युजिंग ऑप्शन्स आहेत, पण क्वेश्चन नीट समजून घ्या. व्हॉट इज द अल्टिमेट फंक्शन ऑफ एनी इकोसिस्टीम. आता इकोसिस्टीम काय करते तर बॅलेन्स पण करते नॅचरल सिस्टीमला, म्हणजे जे आपल्या फूड चेन्स असेल किंवा फूड वेब असेल, तर ह्यामुळे काय होते तर इकोसिस्टीम आपली बॅलेन्स होती. सेकंड थिंग, फ्लो ऑफ एनर्जी. एनर्जी हर्बिवोर्सकडून प्रोड्युसर्सकडून हर्बिवोर्सकडे, हर्बिवोर्सकडून कार्निवोर्सकडे, मग टॉप कॉर्निवोर्सकडे, अशा प्रकारे एनर्जीचा फ्लो पण होते. म्हणजे हेही इकोसिस्टीम करते. आणि त्यानंतर इकोसिस्टीम बायोलॉजिकल कंट्रोलही करते. दॅट मीन्स की थोडेसे कन्फ्युजिंग ऑप्शन आहे, पण त्यांनी विचारलं काय, अल्टिमेट एम काय. ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत? फॉर द सर्वायवल ऑफ स्पीसीज. स्पीसीजच्या सर्वायवलसाठी इकोसिस्टीमचं बॅलन्स गरजेचं आहे, फ्लो ऑफ एनर्जी गरजेचे आहे. सो द अल्टिमेट एम और फंक्शन ऑफ द एनी इकोसिस्टीम इज द सर्वायवल ऑफ द स्पीसीज इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 72. द अपीयरन्स ऑफ द लाइकेन्स अँड द मॉस वेअर देअर वर प्रिव्हियसली नो लिव्हिंग थिंग्स इज ॲन इंडिकेशन ऑफ द स्टार्ट ऑफ. म्हणजे काय म्हटले त्यांनी की लाइकेन्स आणि मॉसेस अशा ठिकाणी अपियर झाले किंवा ऑब्झर्व झाले जिथे अगोदर काहीच नव्हतं, म्हणजे बॅरन लँड होती जिथे काहीच नव्हतं. मग तिथे स्टार्ट कशा झालं तर लाइकेन्स आणि मॉस हे काय झाले, फॉर्म होणं स्टार्ट झालेली आहे. मग हे कशाचं इंडिकेटर आहे हे विचारले. ऑप्शन दिलेत बघा, इंट्रा स्पेसिफिक कॉम्पिटिशन, एन्व्हायरमेंटल रेझिस्टन्स, प्रायमरी सक्सेशन अँड रिसोर्स पार्टिशनिंग. असे 4 ऑप्शन दिलेत. आता इंट्रा स्पेसिफिक कॉम्पिटिशन असू शकत नाही आहे, कारण की तिथे प्रिव्हियसली काहीच नव्हतं. मग नंतर मॉसेस आणि लाइकेन स्टार्ट झाले ग्रो होणं. त्यानंतर एन्व्हायरमेंटल रेझिस्टन्स इज ऑल्सो द इनकरेक्ट ऑप्शन. त्यानंतर काय आहे, प्रायमरी सक्सेशन. सो द करेक्ट ऑप्शन इज द प्रायमरी सक्सेशन. प्रायमरी सक्सेशन म्हणजे अशा टाईपची कंडिशन जिथे ऑलरेडी काहीच नव्हतं, म्हणजे अशी जागा होती की जिथे काहीच प्रेझेंट नव्हतं, फक्त स्टोन्स अँड सॉईल होती तिथे प्रेझेंट. आणि त्यानंतर काय झालं तर इथे एक कम्युनिटी ग्रो होऊ लागली, पर्टिक्युलरली प्रोड्युसर्सची कम्युनिटी ग्रो होऊ लागली. इथे मग लाइकेन्स आणि मॉसेस ग्रो होऊ लागले. हा स्टार्ट कशाचा आहे हे त्यांनी विचारलं, तर हा स्टार्ट कशाचा आहे, प्रायमरी सक्सेशन. मग सक्सेशनचे टाईप्स आहे, प्रायमरी सक्सेशन, सेकंडरी सक्सेशन, असे टाईप्स आहे, तेही तुम्हाला स्टडी करायचे आहेत. सो द करेक्ट ऑप्शन इज द प्रायमरी सक्सेशन. मग कसं ते आपण डायग्रामॅटिकली बघूयात. बघा, इथे डायग्राममध्ये स्टेजेस दिलेल्या आहेत प्रायमरी सक्सेशनच्या. असेही क्वेश्चन विचारू शकतात की गिव्ह द स्टेजेस, म्हणजे असे ऑप्शन्स देतील की सिरियली लावा की ह्या स्टेजेस कुठल्या कुठल्या आहेत, असं विचारू शकतात. सो सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे प्रायमरी सक्सेशनच्या. आता बेअर रॉक होतं, म्हणजे काहीच प्रेझेंट नव्हतं, फक्त रॉक्स होते. इथे डायग्राममध्ये बघा फक्त रॉक्स दिसते. इथे ग्रीनरी तुम्हाला कुठे दिसते का? नो. सो त्याला आपण काय म्हणतो, दिस इज द इनिशियल कंडिशन. त्यानंतर काय होऊ लागलं की तिथे लाइकेन्स ग्रो होऊ लागले. कुठे? ह्या रॉक्सवरती. इथे थोडंसं ग्रीन टाईपमध्ये लाइकेन्स काय होऊ लागले, ग्रो होऊ लागले. त्यानंतर स्मॉल ॲन्युअल प्लांट्स अँड लाइकेन्स. आता छोटे छोटे इथे प्लांट्सही ग्रो होऊ लागले, म्हणजे लाइकेन्स आणि मॉसेस तर इथे झालेत. त्यानंतर इथे काय होऊ लागले, छोटे छोटे प्लांट्स ग्रो होऊ लागले. अँड देन पेरिनियल हर्ब्स आणि ग्रासेस काय होऊ लागले, तर इथे ग्रो होऊ लागले. मग अशा प्रकारे काय होऊ लागलं, हर्ब्स, ग्रासेस वगैरे हे सगळे ग्रो होऊ लागले. मग ही जी कंडिशन आहे कोणती, बॅरन लँडपासून ग्रासेस फॉर्म होईपर्यंत, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, दिस इज द पायोनियर स्टेज, म्हणजे इनिशियल स्टेज. ठीक आहे.
आता सेकंड काय होणार आहे, ग्रासेस ग्रो झाले, त्यासोबत श्रब्स, शेड अँड काही इंटॉलरंट ट्रीज ज्या आहेत त्या पण फॉर्म होऊ लागल्या. तर इथे तुम्हाला दिसत असेल चेंजेस की ते ट्रीज वगैरे ग्रो होऊ लागल्यात, नुसतेच ग्रासेस नाही तर काही ट्रीजही ग्रो होऊ लागल्यात. मग आता ह्या स्टेजला आपण काय म्हणतो, इंटरमिडिएट स्टेज. म्हणजे पहिली स्टेज काय झाली, ग्रासेसपर्यंत पायोनियर, त्यानंतर इंटरमिडिएट आणि लास्ट जी आहे ती शेड टॉलरंट ट्रीज, म्हणजे उडी ट्रीज वगैरे जिथे शेड फॉर्म होत आहे, म्हणजे खूप मोठे मोठे जे प्लांट्स आहेत ते ग्रो होऊ लागले. मग ह्याला आपण काय म्हणतो, क्लायमॅक्स कम्युनिटी. क्लायमॅक्स म्हणजे काय की आता ही कम्युनिटी जर तुम्ही बघितली की इथे खूप सारे झाडं वगैरे ग्रो झालेत, खूप मोठे मोठे झाडं ग्रो झालेत, तर तुम्हाला हे लक्षात नाही येणार की ही लँड पूर्वी कधीतरी बॅरन होती, म्हणून हा काय झाला, क्लायमॅक्स झाला. ठीक आहे, म्हणजे स्टेजेस कुठल्या बघितल्या आपण, पायोनियर, इंटरमिडिएट अँड क्लायमॅक्स स्टेज. सो क्लायमॅक्स स्टेज ही जी आहे ती ऑलवेज लास्टला असते, जो क्लायमॅक्स असतो तो. सो दॅट इज ऑल अबाउट द स्टेजेस ऑफ प्रायमरी सक्सेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 73. इफ वन विशेस टू कंपेअर द मीन्स ऑफ द टू इंडिपेंडेंट सॅम्पल्स, द ॲप्रोप्रिएट टेस्ट स्टॅटिस्टिक वुड बी. म्हणजे एखाद्याने सॅम्पल त्याला कंपेअर करायचा आहे, दोन, किती विचारले, 2 इंडिपेंडेंट सॅम्पल्स. ठीक आहे, कंपेअर करायचं आहे. कंपेअर द मीन्स ऑफ 2 इंडिपेंडंट सॅम्पल. काय कंपेअर करायचं आहे, मीन्स ऑफ द 2 इंडिपेंडंट सॅम्पल. द ॲप्रोप्रिएट टेस्ट स्टॅटिस्टिक वुड बी. ह्याच्यासाठी त्याला कुठल्या टाईपची टेस्ट जी आहे ती यूज करावी लागेल 2 इंडिपेंडेंट सॅम्पल्सला कंपेअर करण्यासाठी. सो फर्स्ट ऑप्शन आहे एफ टेस्ट, सेकंड ऑप्शन आहे स्टुडंट टी टेस्ट, थर्ड ऑप्शन आहे काय स्क्वेअर आणि फोर्थ ऑप्शन आहे को रिलेशन कोएफिशियंट ॲनालिसिस. जेव्हा असं विचारतात की 2 इंडिपेंडेंट सॅम्पल्सला कंपेअर करायचं तर ऑलवेज रिमेंबर ॲट दॅट टाईम द एफ टेस्ट इज यूज. तेव्हा काय होतं, एफ टेस्ट यूज होते. ठीक आहे, आणखी डिटेल बघूयात आपण एफ टेस्टबद्दल. एफ टेस्ट इज डिझाईन टू टेस्ट इफ द पॉप्युलेशन व्हेरियन्स आर द इक्वल. व्हेरियन्स त्यांचा इक्वल आहे. इट डज दिस बाय द कंपेअरिंग द रेशो ऑफ 2 व्हेरियन्सेस. बघा, 2 व्हेरियन्सेस. सो if the variances are equal, the ratio of variances will be the 1. So in this way you can check the 2 independent samples, or you can compare the mean of the 2 independent sample by using the F test. Okay, next बघा, on an average which ecosystem has the lowest net primary productivity per unit area. On an average अशी कोणती इकोसिस्टीम आहे की ज्याची नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती लोवेस्ट आहे, खूप कमीत कमी आहे. मग बघा, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आणि नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमध्ये काय डिफरन्स आहे. ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच GPP इज इक्वल टू नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी प्लस ह्याच्यामध्ये रेस्पिरेशनसाठी यूज झालेली प्रोडक्टिव्हिटी ही कन्सिडर करतात. आणि नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय की नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज इक्वल टू ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. ग्रॉसमधून रेस्पिरेशनची जी काही प्रोडक्टिव्हिटी, रेस्पिरेशनसाठी जेवढी काही लागणारी प्रॉडक्ट्स आहेत तो मायनस करून जी काही उरते त्याला आपण म्हणतो दॅट इज द नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक पेज दिलं होतं रीड करण्यासाठी, तुम्ही तो पूर्ण पेज रीड केला आहे. ठीक आहे, ही काय झाली तुमची ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. पण त्या पेजमधल्या किती लाईन्स तुम्हाला लर्न झाल्यात ती काय झाली तुमची नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे तुम्ही किती विसरलायत हे त्याच्यामधून मायनस झालं आहे. तुम्ही फक्त किती लक्षात ठेवलं आहे दॅट इज द नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. आता विचारले लोवेस्ट व्हॅल्यू विचारली. बघा, ऑप्शन आहे ॲन ओपन ओशन, ॲन इश्युरी, अ फ्रेश वॉटर लेक अँड द कोरल रीफ. सो
द ॲव्हरेज अँड लोवेस्ट प्रायमरी नेट प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी पर युनिट एरिया इज ऑफ द ओपन ओशन्स. ओपन ओशन्सची कमी आहे. मग कशाची जास्त आहे नेट प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी? तर नेट प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी इश्युरीची जास्त आहे, त्यानंतर कोरल रीफ येतात, त्यानंतर फ्रेश वॉटर लेक येतात. तर हा पूर्ण एक चार्ट मी तुम्हाला दाखवते. बऱ्याचदा हा क्वेश्चन रिपीट होतो, तर ही पूर्ण सिक्वेन्स तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. बघा आता इथे टाईप्स ऑफ इकोसिस्टीम आणि त्यांची ॲव्हरेज नेट प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी दिलेली आहे. आता जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं की नेट प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी सगळ्यात लोवेस्ट काय, तर आपल्याला हे सगळं कशावरून डिसाईड करायचं? ऑप्शन्सवरून. तसं जर विचार केला तर नेट प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी सगळ्यात कशाची कमी आहे? तर डेझर्ट्सची आहेत. एक्स्ट्रीम डेझर्ट्स जे आहेत त्याची सगळ्यात कमी आहे. मग डेझर्ट स्क्रब्स जे आहेत त्यांची कमी आहे. त्यानंतर ओपन ओशन्स म्हणजे ऑप्शनमध्ये सगळ्यात कमी नेट प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी जर ऑप्शनमध्ये दिलं असतं डेझर्ट, तर मग तुम्ही ऑप्शन करेक्ट जे आहे तुमचं डेझर्ट आलं असतं. पण ऑप्शनमध्ये फक्त ओपन ओशन होतं, सो ओपन ओशन इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर मग टुंड्रा येतात. आता इन्क्रीजिंग ऑर्डर बघतोय म्हणजे सगळ्यात कमीपासून वरती वाढत चालली आहे. त्यानंतर कॉन्टिनेंटल शेल्फ येतात, त्यानंतर लेक्स अँड स्ट्रीम्स येतात, त्यानंतर टेम्परेट ग्रासेस, त्यानंतर वुडलँड अँड श्रब्स, त्यानंतर ॲग्रिकल्चर लँड, सवाना, देन नदर्न कंडिशन्स ऑफ फॉरेस्ट, टेम्पर आर द फॉरेस्ट म्हणजे टेम्परेट फॉरेस्ट, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, स्वॅम्प्स अँड मार्शेस अँड देन इश्युरी. म्हणजे सगळ्यात जास्त नेट प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी कशाची आहे? तर इश्युरीची सगळ्यात जास्त प्रायमरी. त्यानंतर बघा आपल्याला ऑप्शनमध्ये काय होतं? एक कोरल रीफ होता आणि त्यानंतर लेक्स होते. म्हणजे तुम्ही अरेंजमेंट करू शकतात. इश्युरीज नंतर कोण आले? लेक्स आले. सो 2 नंबरला लेक्स आहे आणि 3 नंबरला सगळ्यात कमी जे आहे दॅट इज द ओपन ओशन. सो द करेक्ट ऑप्शन इज द ओपन ओशन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 75. द पॉप्युलेशन ऑफ द एशियाटिक लाइन is the small, therefore there is the greater chance of Asiatic lions जे आहे आशियाई सिंह ते जे लायन्स आहेत तर ते खूप कमी प्रमाणामध्ये आहेत, त्यांचं पॉप्युलेशन खूप कमी आहे. सो देअर इज द ग्रेटर चान्स ऑफ ऑप्शन दिलेत बघा जीन फ्लो, जेनेटिक ड्रिफ्ट, म्युटेशन अँड सिलेक्शन असे 4 ऑप्शन दिले. आता एशियाटिक लायन्स हे कमी का आहे? कारण की नेचरने सिलेक्ट केलं. सो सिलेक्शन इज द फिनॉमिनॉन, त्यामुळे एशियाटिक लायन्स काय झाले? कमी झाले. आता जीन फ्लो म्हणजे काय की एक पर्टिक्युलर पॉप्युलेशन होतं. फॉर एक्झाम्पल हे पॉप्युलेशन होतं एचं, म्हणजे खूप सारे एच्या स्पीसीज होत्या आणि इथे एक पॉप्युलेशन होतं बीचं. मग काय होतं तर एची एखादी स्पीसीज येते ह्या बीच्या पॉप्युलेशनमध्ये आणि मग काय होतं हा एचे जे जीन्स आहेत ते ह्या बीच्या पॉप्युलेशन्समध्ये जातात. त्याला आपण म्हणतो दॅट इज द जीन फ्लो. जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे एक पर्टिक्युलर टाईपचे पॉप्युलेशन्स होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए आणि बी अशी मिक्स्ड कम्युनिटी होती, हे एक पॉप्युलेशन होतं. ए बी सी डी असे काही पॉप्युलेशन्स होते आणि मग सडनली एखादा ॲक्सिडेंटली काय झालं की कुठलं एक कॅटॅस्ट्रॉफ आला, म्हणजे आयदर काहीतरी एक नॅचरल डिझास्टर आपण कन्सिडर करूयात आणि त्यामुळे काय झालं तर खूप साऱ्या ज्या स्पीसीज आहेत त्यांचे जीन्स काय झाले? लॉस झाले. स्पीसीज लॉस झाल्यात म्हणजे अल्टिमेटली जीन्स लॉस झाले आणि त्यामुळे काय होतं खूप कमी पॉप्युलेशन्स काय झाले? सर्वाईव्ह झालेलं आहे. सो त्याला आपण म्हणतो जेनेटिक ड्रिफ्ट किंवा ह्या फिनॉमिनॉनला आपण बॉटलनेक फिनॉमिनॉन म्हणतो. त्यानंतर 4th आहे म्युटेशन. आता म्युटेशनमुळे तर हे पॉसिबल नाही आहे की आशियाटिक लायन्स जे आहेत त्यांची संख्या कमी झाली आहे. सो द मोस्ट करेक्ट ऑप्शन इज द सिलेक्शन. बघूयात आता नॅचरल सिलेक्शन काय, का आपण त्याला चॉईस केलं. सिलेक्शनमध्ये बघा सर्वाईव्ह, वेन द थिंग्स अराउंड यू डाय अँड यू रिमेन अलाइव्ह, त्याला आपण काय म्हणतो? सर्वायवल.
सो फिटनेस एनी अडॅप्टेशन विच एनहान्स द सर्वायवल, म्हणजे एखादं असं अडॅप्टेशन्स झालेलं आहे तुमच्याकडे की ज्यामुळे तुम्ही त्या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करू शकले. जसं आता कोरोनाचं एक्झाम्पल घेतलं तर ज्यांची इम्युन सिस्टीम वीक आहेत तर असे पॉप्युलेशन काय होत आहे तर डाई होत आहे. का? कारण की त्या कंडिशनला ते अडॅप्ट झालेले नाही आहेत, त्यांच्याकडे ते फीचर्स नाही आहे, म्हणून ते सर्वाईव्ह झालेले नाही आहे. मग नेचरने कोणाला सिलेक्ट केलं आहे तर नेचरने सिलेक्ट केलं आहे ज्यांची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग आहे अशा पीपल्सला नेचरने सिलेक्ट केलं आहे. सो त्याला आपण म्हणतो सर्वायवल ऑफ फिटेस्ट. मग ह्याच्यामध्ये सर्वायवलचे वेगवेगळे क्रायटेरियाज आहे फिटनेसचे, जसं स्ट्रेंथ आहे, इम्युनिटी आहे, मेंटल ॲबिलिटी आहे, कॅमोफ्लॉज आहे. कॅमोफ्लॉज म्हणजे ॲबिलिटी टू ब्लेंड. म्हणजे जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की एखादा प्लांट आहे ग्रीन कलरचा तर त्या ग्रीन कलरच्या प्लांटवरती बऱ्याचदा जे बटरफ्लाईज आहेत ते पण तुम्हाला ग्रीन कलरचे दिसतील, काही इन्सेक्ट आहे ते पण ग्रीन कलरचे असतात. म्हणजे ते त्या इफेक्टच्या खाली लपून बसतात, जेणेकरून काय होऊ शकत नाही आहे तर जो एखादा प्रिडेटर आहे तो त्यांच्यावरती अटॅक करू शकत नाही आहे. सो त्याला आपण म्हणतो दॅट इज द कॅमोफ्लॉज फिनॉमिनॉन. ठीक आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं हे जिराफ तर हा एक प्रकारचा अडॅप्टेशनच आहे, कारण की ह्यांची नेक लाईन का इन्क्रीज झालेली आहे बिकॉज ऑफ फॉर देअर फूड. तर हा एक प्रकारचा अडॅप्टेशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ह्याला आपण म्हणतो नॅचरल सिलेक्शन. त्यानंतर आहे जेनेटिक ड्रिफ्ट, जे मी आत्ता तुम्हाला सांगितले की जेनेटिक ड्रिफ्ट असू शकत नाही आहे फिनॉमिनॉन. का? कारण की रँडम चेंज इन द अलील फ्रिक्वेन्सी चेंजेस इन द जीन पूल ऑफ द स्मॉल पॉप्युलेशन ड्यू टू द चान्स. म्हणजेच एखाद्या कुठले कॅटास्ट्रॉफ किंवा डिझास्टरमुळे काय होतं आहे त्या पर्टिक्युलर स्पीसीज लॉस्ट होत आहेत. इथे स्पीसीज होत्या ए, बी, बी आणि ह्याच्यामुळे काय झालं बऱ्याचशा बीच्या स्पीसीज लॉस्ट झालेल्या आहेत. म्हणजे अल्टिमेटली त्यांचे जीन्सही लॉस्ट झाले. म्हणजेच इथे काय झालं आहे की हे जे आहेत ते स्मॉल पॉप्युलेशन राहिलेले आहे, जीन पूल जो आहे तो स्मॉल राहिलेला आहे. टाईप्स ऑफ जेनेटिक ड्रिफ्टचे, मग जेनेटिक ड्रिफ्टचे पुन्हा काय आहेत टाईप्स आहे. मग त्यामध्ये जास्तीत जास्त स्टडी झालेला आहे आणि बऱ्याचदा CSIR नेटमध्ये पण क्वेश्चन विचारला गेला आहे. व्हॉट इज द बॉटलनेक फिनॉमिनॉन किंवा बॉटलनेक इफेक्ट काय? बॉटलनेक म्हणजे चेंज इन द अलील फ्रिक्वेन्सी फॉलोइंग द ड्रॅमॅटिक रिडक्शन इन द पॉप्युलेशन साईज. तुम्ही इथे ऑब्झर्व करा खालच्या डायग्राममध्ये बघा, इथे दोन टाईपचे तुम्हाला इन्सेक्ट दिसत आहेत. ठीक आहे. 3 जे आहेत ते ग्रीन कलरने डिनोट होत आहेत आणि हे 6 जे आहे ते येलो कलरचे आहेत. काय झालं, एक ह्युमन आला त्याने पाय दिला, नॅचरली आहे. सो नॅचरल डिझास्टर आपण म्हणू शकतो. त्यामुळे काय झालं, हे ग्रीनचे जे 3 पॉप्युलेशन होतं त्यापैकी 2 डाय झाले. म्हणजे इथे काय झालं फक्त एकच सर्वाईव्ह झाला. म्हणजे इथे अल्टिमेटली जीन काय झालेत कमी झाले. म्हणजे इथे ह्यांची अलील फ्रिक्वेन्सी काय झाली आहे कमी झाली आहे. अलील फ्रिक्वेन्सी कमी झाली का? कारण की त्यांची पॉप्युलेशन साईज काय झाली आहे रिड्यूस झालेली आहे. सो अशा प्रकारे ह्याला आपण म्हणतो जेनेटिक ड्रिफ्ट. अचानक आलेल्या गोष्टीमुळे जे पॉप्युलेशन डिक्रीज होते त्याला आपण जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतो. ठीक आहे. आणि एक जीन फ्लो ऑप्शन दिलेलं होतं क्वेश्चनमध्ये. जीन फ्लो इज द एक्सचेंज ऑफ द जीन्स बिटवीन द 2 पॉप्युलेशन. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की इथे तुम्ही डायग्राममध्ये ऑब्झर्व केलं तर 2 टाईपचे पॉप्युलेशन्स आहे. इथे स्मॉल एचं पॉप्युलेशन आहे, हा स्मॉल एचं पॉप्युलेशन आहे. मध्ये काय जिओग्राफिकल बॅरियर म्हणजे काय तर इथून एक नदी गेलेली आहे आणि हा जो स्मॉल एचा पॉप्युलेशन आहे किंवा हा जो बर्ड असेल काही असेल त्याने ही नदी हा जिओलॉजिकल बॅरियर क्रॉस करून ह्या पॉप्युलेशनमध्ये गेलं. आता इकडचं पॉप्युलेशन काय कॅपिटल ए. ठीक आहे. म्हणजेच काय झालं आहे तुमचा जीन फ्लो झालेला आहे. सो दिस इज द जीन फ्लो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यामुळे लायन्सची जी पॉप्युलेशन आहे ते कमी झालेलं नसून लायन्सचं पॉप्युलेशन का कमी झालं बिकॉज ऑफ द सिलेक्शन. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 76. विच ऑफ द स्टेटमेंट रिगार्डिंग द DNA रेप्लिकेशन इज द करेक्ट? DNA रेप्लिकेशन ऑब्वियसली सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये विचारलं आहे की खालीलपैकी कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे DNA रेप्लिकेशन. द लीडिंग स्ट्रँड इज द सिंथेसाइज डिस्कंटिन्युअसली फ्रॉम द मल्टिपल प्राइमर्स. ऑब्वियसली इनकरेक्ट, कारण की लीडिंग स्ट्रँड जो आहे तो 5' to 3' डायरेक्शनने असल्यामुळे तो डिस्कंटिन्युअसली नाही तर हा कंटिन्युअसली
फॉर्म होत असतो, सिंथेसाइज होत असतो आणि इथे प्रायमर्स मल्टिपल लागत नाही आहे. सो बिकॉज ऑफ दॅट दिस ऑप्शन इज द इनकरेक्ट. नेक्स्ट ऑप्शन बघा, द पॉलिमरेज एन्झाईम कॅप्स द 5' एंड ऑफ द नॅसेंट DNA स्ट्रँड. त्यानंतर नेक्स्ट बघा, लॅगिंग स्ट्रँड हेलिकेजेस are composed of the 5 identical subunits. And last option is the synthesis of the leading strand requires the 1 RNA primer. बघा सेकंड ऑप्शन काय इनकरेक्ट आहे, कारण की पॉलिमरेज एन्झाईम कॅप्स द 5' एंड ऑफ द नेसंट DNA स्ट्रँड इज द इनकरेक्ट, कारण की हा पॉलिमरेज एन्झाईम ह्या नॅसेंट DNA वरती कुठल्याही प्रकारचं 5' कॅपिंग करत नाही आहे. 5' कॅपिंग कुठे होतं तर mRNA वरती 5' कॅपिंग होत असतं. Leading strand helicases are the composed of the 5 identical subunits and yes, this option is the correct. Lagging strand. Lagging strand वरती जो helicases आहे तो 5 identical subunits ने बनलेला आहे and this is the correct option. Next question बघा, question number 77. The transposase gene encodes the enzyme that ट्रान्सपोजेस कुठला जीन एन्कोड करतात की तो जीन काय करतो. ऑप्शन आहे फॅसिलिटेट्स द जनरल रिकॉम्बिनेशन, फॅसिलिटेट्स व्हायरल रेप्लिकेशन विदिन द जीनोम, फॅसिलिटेट्स द साइट स्पेसिफिक इंटिग्रेशन ऑफ द ट्रान्सपोजेबल एलिमेंट अँड द फोर्थ ऑप्शन इज द फॅसिलिटेट द ट्रान्सपोर्ट ऑफ सोल्यूट. असे 4 ऑप्शन दिले. आता सगळ्यात अगोदर आपण बघूया ट्रान्सपोजेस काय आहेत. ट्रान्सपोजेस जे असे एलिमेंट्स आहेत किंवा असं म्हणू शकतो ट्रान्सपोजेस असे जीन्स आहेत की जे काय करू शकतात तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जंप करू शकतात. ठीक आहे, म्हणजे हा एक DNA आहे, ह्या DNAच्या एका 1 प्लेसवरून 2nd प्लेसवरती त्यांनी काय केलं, जंप केलं आणि तो काय झाला डायरेक्टली इंटिग्रेट झाला आहे. हा जीन होता, हा जीन काय झाला डायरेक्टली इंटिग्रेट झाला म्हणजे इथे आलेला आहे. ठीक आहे, मग आता इथली स्पेस तुम्ही म्हणाल मग नेमकं कॉपी पेस्ट झालं आहे फेनॉमेनॉन की कट पेस्ट, डिपेंडिंग ऑन दॅट पर्टिक्युलर ट्रान्सपोजेस. काही ट्रान्सपोजेस असे आहेत की जे कट पेस्ट फेनॉमेनॉन फॉलो करतात, म्हणजे इथली स्पेस काय होते ब्लँक राहते. काही जे आहेत ते कॉपी पेस्ट फेनॉमेनॉन प्रेफर करतात. मग ऑप्शन बघा, फॅसिलिटेट्स द जनरल रिकॉम्बिनेशन, फॅसिलिटेट्स द व्हायरल रेप्लिकेशन विदिन द जीनोम, facilitates the site specific integration of the transposable element. So the most correct option is what? The most correct option is option number C, that is they facilitate the site specific integration of the transposable element. बघा आता इथे कशा प्रकारे ते वर्क करत आहेत ट्रान्सपोजेस, त्याची एक डायग्राम मी तुम्हाला दाखवते. आता झालं काय की हा एक जीन होता, सिंगल जीन होता. ट्रान्सपोझोम्स फ्रॉम द बॅक्टेरिया, हा बॅक्टेरियामधला ट्रान्सपोझोम्स आहे. इट इज इनकॉर्पोरेटेड इनटू द होस्ट DNA. कुठे इनकॉर्पोरेट झालाय, होस्ट DNA. आणि मग होस्ट जीन कोड फॉर द प्रोटीन, मग ह्या जीन्ससाठी काय व्हायला लागलं तर त्याने पर्टिक्युलर जीन्स कोड केला. बघा हा आला आणि इथे काय झालं, इथे केला इंटिग्रेट झाला. कोणाचा, बॅक्टेरियाचा. कुठे इंटिग्रेट झाला तर ह्या होस्टच्या जीनच्या सिक्वेन्समध्ये. नाउ ट्रान्सपोझोन्स नाउ कोड्स फॉर द प्रोटीन दॅट मूव्स द ट्रान्सपोजेस टू द अनदर प्लेस. मग काय होतं, हा जो ट्रान्सपोझोन्स आहे तो असा प्रोटीन प्रोड्यूस करतो की ज्यामुळे हा ट्रान्सपोझोन्सचा जीन आहे तो त्याच DNA वरती दुसऱ्या ठिकाणी काय होऊ शकतो तर रिप्लेस होऊ शकतो किंवा जंप करू शकतो. सो त्याला आपण म्हणतो ट्रान्सपोझोन्स. सो साइट स्पेसिफिक रिकॉम्बिनेशनमध्ये ट्रान्सपोझोन्स इन्व्हॉल्व असतात. क्वेश्चन नंबर 78 बघा.
The expression of the following gene is the essential for the lysogenic path of the lambda phage when it infects to the E. coli. खालीलपैकी असे कुठले जीन्सचे एक्सप्रेशन गरजेचे आहे लायसोजनी मेंटेन करण्यासाठी. लायसोजनी म्हणजे एखादा व्हायरसेस जेव्हा एखाद्या बॅक्टेरियावरती ॲक्ट होतोय तर तेव्हा काय होतंय की तो व्हायरसचा जीन इंटिग्रेट होतोय बॅक्टेरियासोबत, त्याला आपण म्हणतो लायसोजेनिक स्टेट. म्हणजेच हा ओपेरॉन मॉडेलमधून विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ऑप्शन बघा, ऑप्शन ए एनक्रो, ऑप्शन बी C1 C2 C3, ऑप्शन सी PO अँड ऑप्शन डी अटेन्युएशन एक्सिशन अँड INF हे जीन्स आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज द ऑप्शन नंबर बी. आता कसं ते एकदा बघूयात. आता ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल बघा लायटिक ग्रोथ. लायटिक म्हणजे जिथे सेल बस्ट होणार आहे त्याला लायटिक म्हणतो. लायटिक फंक्शनमध्ये कोण कोण वर्क करते तर लायटिकच्या लायटिक सायकल जर कॅरी आउट करायची असेल तर तिथे क्रो एक्सप्रेस झालेला पाहिजे. सो तेव्हाच काय होणार आहे ही लायटिक ग्रोथ कॅरी आउट होणार आहे. म्हणजेच जर फर्स्ट ऑप्शन आपण चॉईस केलं असतं तर ते ऑप्शन आहे लायटिक. पण प्रश्न काय विचारला आहे लायसोजेनिकचा. मग आता लायसोजेनिकचं एकदा बघूयात. लायसोजेनिकमध्ये बघा इथे ऑपरेटर्स तुम्हाला दिसत आहेत. ऑपरेटर 1 2 3, त्यानंतर हा लेफ्ट साईडचा हा राईट साईडचे असे ऑपरेटर्स आहे. आणि इथे लायसोजेनीसाठी कोण फंक्शन करतोय तर C1 फंक्शन करतोय. म्हणजे ह्या C1 जेव्हा एक्सप्रेस होईल तेव्हा लायसोजेनी काय होणार आहे तर मेंटेन होणार आहे. आणि त्यामुळे C1 C2 आणि C3 हे इन्वॉल्ड आहेत लायसोजेनी मेंटेनन्ससाठी. यामध्ये C1 काय होतो एक्सप्रेस होतो आणि जेव्हा C1 एक्सप्रेस झाला तेव्हा लायसोजेनी कॅरी आउट झाली आणि जेव्हा क्रो एक्सप्रेस झाला आहे तेव्हा लायटिक फंक्शन कॅरी आउट झालं आहे. ठीक आहे, हे 2 पॉईंट्स लक्षात ठेवा. बऱ्याचदा क्वेश्चन्स यावरतीच विचारतात. क्वेश्चन नंबर 79 बघा. द फॉस्फरस सायकल इज द अनयुज्युअल इन दॅट इट इज एंटायरली. फॉस्फरस सायकल जी आहे ती अनयुज्युअल आहे. कशामध्ये विदिन द ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, विदिन द टेरेस्ट्रियल, सेडिमेंटरी अँड गॅशियस. 4 ऑप्शन्स आहेत. सो द करेक्ट ऑप्शन इज द सेडिमेंटरी स्टेटला फॉस्फरस सायकल जी आहे ती अनयुज्युअल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 80. विच वन ऑफ द फॉलोइंग is the distance based method of the tree construction. खालीलपैकी कुठली मेथड ट्री कन्स्ट्रक्शनसाठी यूज केले जाते. UPGMA, मॅक्झिमम पार्सिमोनी, मॅक्झिमम लाईकलीहूड आणि बेसियन असे 4 ऑप्शन्स आहेत. सो यापैकी डिस्टन्स बेस्ड मेथड ऑफ द ट्री कन्स्ट्रक्शन कुठली आहे तर ती आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 81. द टर्म अँथेसिस रेफर्स टू. अँथेसिस ही टर्म म्हणजे काय. द फॉर्मेशन ऑफ अँथर, ओपनिंग ऑफ फ्लावर, डेव्हलपमेंट ऑफ फ्लावर अँड डिझन्स ऑफ द अँथर. सो द करेक्ट ऑप्शन इज द ओपनिंग ऑफ फ्लावर्स. ह्याला आपण काय म्हणतो अँथेसिस. सो अशा प्रकारे ओपनिंग ऑफ फ्लावरचं एक्झाम्पल ज्याला आपण अँथेसिस म्हणतो. क्वेश्चन नंबर 82 बघा. इफ द सेल्स ऑफ इश्चेरिशिया कोलाई आर ग्रोन इन द मीडियम रेडिओ ॲक्टिव्ह 32p वुड बी फाउंड इन ऑल एक्सेप्ट. सगळ्या ह्याच्यात 32p ऑब्झर्व होईल एक्सेप्ट रेडिओ ॲक्टिव्हिटी बघितले आपण. सो ऑप्शन आहे DNA, RNA, ATP अँड कार्बोहायड्रेट्स. सो कशामध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार नाही. DNA ऑब्वियसली कशापासून बनलेला आहे न्यूक्लिओटाइड्सपासून. आणि न्यूक्लिओटाइड्सचं कंपोजिशन काय तर न्यूक्लिओटाइड्सच्या कंपोजिशनमध्ये आपण माहिती आहे की पेंटोज शुगर, त्यानंतर फॉस्फेट आणि त्यानंतर नायट्रोजिनियस बेस. बरोबर. म्हणजे ह्याच्यात फॉस्फेट आला. न्यूक्लिओटाइड्सचा RNA पण न्यूक्लिओटाइड्सपासूनच बनलेला आहे. ATP म्हणजे ट्रायफॉस्फेट म्हणजे ह्याच्यात पण फॉस्फेट आहे. सो द ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन की ज्यामध्ये 32 फॉस्फेट लेबलिंग तुम्हाला ऑब्झर्व होत नाही. सो दॅट इज द ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 83 बघा.
The DNA profiling technique, which demonstrates the similarity between the different animal species with reference to the some specific protein coding the sequences, is known as option आहे zoo blot, garden blot, phylogenetic blot and animal profiling. So the correct option is the zoo blot. Next question बघा, question number 84. The most important region in the atmosphere for the microbial dispersion is. मायक्रोबियल डिस्पर्शन जास्तीत जास्त कोणत्या रिजनमध्ये होतं ॲटमॉस्फिअरचं. आता आपल्याला माहिती आहे ॲटमॉस्फिअरच्या सिक्वेन्स इथे आहे ट्रोपोस्फिअर, त्यानंतर आहे स्ट्रॅटोस्फिअर, त्यानंतर आहे आयनोस्फिअर आणि त्यानंतर आहे थर्मोस्फिअर. अशा टाईपच्या काय आहेत तर ह्या सगळ्या ॲटमॉस्फिअरच्या लेयर्स आहे. मग मायक्रोबियल डिस्पर्सल सगळ्यात जास्तीत जास्त कुठे आढळतं? स्ट्रॅटोस्फिअर, ट्रोपोस्फिअर, आयनोस्फिअर अँड स्ट्रॅटो आयनोस्फिअर. सो द करेक्ट ऑप्शन इज द स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जास्तीत जास्त मायक्रोबियल डिस्पर्सल तुम्हाला ऑब्झर्व होईल. ठीक आहे, ह्या पुन्हा एकदा लेयर्स तुम्हाला व्हिज्युअलाइज होण्यासाठी बघा. पहिली आहे ट्रोपोस्फिअर, त्यानंतर आहे स्ट्रॅटोस्फिअर, त्यानंतर मेझोस्फिअर, आयनोस्फिअर, थर्मोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. सो अशा प्रकारच्या ह्या लेयर्स असतात. त्यापैकी स्ट्रॅटोस्फिअरमध्ये मायक्रोबियल डिस्पर्शन ऑब्झर्व होतं आणि स्ट्रॅटोस्फिअरमध्येच काय आहे तर ओझोन लेयर पण तुम्हाला ऑब्झर्व होईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 85 विचारलं आहे, इन मॅमल्स मॅच्युअर फंक्शनल स्पर्मॅटोझोआ आर प्रोड्यूस्ड इन. ऑप्शन आहे टेस्टीज, वॅस डिफरन्स, इपिडायडेमिस, सेमिनल वेसिकल. विचारलं काय मॅच्युअर फंक्शनल स्पर्मॅटोझोआ. स्पर्मॅटोझोआ मॅच्युअर कशामध्ये ऑब्झर्व होईल? येस, डेफिनेटली द ऑप्शन इज द वॅस डिफरन्स. मग कशा प्रकारे तर ते आपण बघूयात की स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस कशी होती ते आपण एकदा बघूयात आणि त्यानंतर वॅस डिफरन्स वगैरे ह्याचं लोकेशन बघूयात. बघा, स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस अगोदर बघूयात. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे ऑब्वियसली दॅट इज द वन ऑफ द मेथड ऑफ द गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिसचे दोन टाईप आहे, आयदर स्पर्मॅटोजेनेसिस किंवा oogenesis. स्पर्मॅटोजेनेसिस स्पर्म फॉर्मेशनमध्ये आहे. आता बघा, ऑब्वियसली स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये इनिशियल ही मायक्रोस्फिअर मदर सेल जी आहे ती 2n आहे, म्हणजे डिप्लॉइड आहे. डिप्लॉइडमध्ये काय होतं तर मायटोसिस होते. मायटोसिस होते तर इथे काय होणार आहे 2n फॉर्म होत आहेत, म्हणजे इथे स्पर्मॅटोगोनियन फॉर्म होत आहे. नाव दिस 2n जो आहे त्याचा फर्दर मिओसिस, म्हणजे पहिल्यांदा एक मायटोसिस झालं आणि नंतर मिओसिस झालं. मिओसिस 1 मध्ये काय होतं, मिओसिस इज द रिडक्शनल डिव्हिजन, म्हणजे 2n होतं त्यापासून n आणि n फॉर्म झाले. त्यानंतर मिओसिस 2 ह्या n पासून काय झाले n म्हणजे मिओसिस 2 मध्ये किती फॉर्म झाले तर 4 स्पर्मॅटिड्स फॉर्म झाले. सो दिस इज द 4 स्पर्मॅटिड्स. अँड लास्ट स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये काय झालं तर स्पर्मॅटोझोआ मॅच्युअर फॉर्म झाले. अशा प्रकारे डिप्लॉइड सेलपासून हॅप्लॉइड स्पर्मॅटोझोआ फॉर्म होतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये इनिशियली मायटोसिस होतं आणि 2 वेळेस काय होतं मिओसिस 1 आणि मिओसिस 2 कॅरी आउट होतं आणि मग फर्दर काय होणार आहे स्पर्मॅटोझोआ फॉर्म होणार आहे. पण मग त्याचं मॅच्युरेशन एक्झॅक्टली कुठे होतं तर बघा, दिस इज द सेमिनिफेरस ट्युब्यूल. आता हे जे सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे, ह्या सेमिनिफेरस ट्युब्यूल कुठे असतात की फॉर एक्झाम्पल ही टेस्टी आहे, ह्या टेस्टीजच्या मध्ये हे जे आहेत दिस इज द सेमिनिफेरस ट्युब्यूल्स. ह्या ज्या आहेत त्या सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत आणि मग ह्या सेमिनिफेरस ट्युब्यूल्समधून काय होत असतं तर हा स्पर्म कॅरी होत असतो, अशा प्रकारे कॅरी होत असतो. ठीक आहे, मग आता हे सेमिनिफेरस ट्युब्यूल्समधून फर्दर ही डायग्राम पुन्हा एकदा व्हिज्युअलाइज होण्यासाठी अशा टाईपमध्ये दाखवले. आणि हा काय हा ल्युमेन आहे, म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्यूलचा हा ल्युमेन आहे आणि मग ह्या ल्युमेनमधून काय होत असतो तर स्पर्म ट्रॅव्हल करत असतो. आता बघा ट्रॅव्हलिंग कशी होते स्पर्मचे, की हा झाला टेस्टीचा आउटर पार्ट. ह्या ज्या ब्लू कलरने दिसत आहेत दिस इज द सेमिनिफेरस ट्युब्यूल्सचा जो काय कंपार्टमेंट आहे आणि ह्या ज्या ब्लॅक कलरच्या आहेत त्या काय सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत. राईट,
सो इन दिस सेमिनिफेरस ट्युब्युल्स ती जी प्रोसेस बघितली आपण मायटोसिस आणि मिओसिस आणि मग स्पर्मॅटोझोआ फॉर्म होत आहेत, तर ही सगळी कुठे कॅरी आउट होते, ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये कॅरी आउट होते. ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल्समधून हे स्पर्म्स कुठे जातात, तर हे स्पर्म्स जातात इथे बघा कलेक्टिंग डक्ट. म्हणजे अशा प्रकारे हे सगळे ट्रॅव्हल होतील आणि अशा प्रकारे हे जातील कलेक्टिंग डक्टमध्ये. ह्या काय डक्ट्स आहेत, कलेक्टिंग डक्ट्स. ह्या कलेक्टिंग डक्टमधून कुठे जातील बरं. नाउ फ्रॉम दिस कलेक्टिंग डक्ट द स्पर्म इज ट्रॅव्हलिंग अँड थ्रू दिस डक्ट इट रिचेस वेअर इपिडायडॅमिसमध्ये जातो. कुठे जातो, इपिडायडॅमिसमध्ये. मग इपिडायडॅमिसचे हे रिजन आहे, हा हेड रिजन आहे इपिडायडॅमिसचा, हा मिड रिजन आहे आणि हा टेल रिजन आहे. आणि टेल रिजन नंतर इपिडायडॅमिसमधून कुठे जातो तो स्पर्म, तर तो जातो व्यास डिफरन्समध्ये. and from this vas difference it goes into the urethra and in this way that sperm is coming out of over there. So that is process अशा प्रकारे ती carry out होते. Next question number 86 बघूयात. Isoenzymes are, isoenzymes काय, oligomeric proteins which have the different physicochemical properties and catalyze the same reaction. Monomeric protein which have the different physicochemical properties and catalyze the same reaction. Oligomeric protein which has the same physicochemical properties that catalyze the different reactions. Monomeric proteins which have the same physicochemical properties. So these are the four options. So the correct option is the isoenzyme is the oligomeric protein which have the different physicochemical properties and catalyze the same reaction. So that is the correct option. बघा आता आयसोएन्झाईमचं एक एक्झाम्पल दिले कारण की विचारलेच आयसोएन्झाईम ना. सो लॅक्टेट डिहायड्रोजनेज इज द एन्झाईम. हा ऑलिगोमेरिक आहे म्हणजे काही सबयुनिट्सने बनलेला आहे. लॅक्टेट डिहायड्रोजनेज 1 जो आहे तो मायोकार्डियममध्ये ऑब्झर्व होतो. त्यानंतर 2 जो आहे तो ल्युकेमिया कॉज करतो ॲक्यूट ल्युकेमियामध्ये. त्यानंतर 3rd जो आहे ॲक्यूट ल्युकेमियामध्ये इन्व्हॉल्व असतो. हा जो आहे 4th तो मसल्स अँड लिव्हरमध्ये ऑब्झर्व होतो. 5th जो आहे तो मसल्स अँड लिव्हरमध्ये ऑब्झर्व होतो. अँड इन लिव्हर डिसीज इज ऑल्सो 5th टाईप ऑफ द LDH. म्हणजे हा एक ऑलिगोमेरिक प्रोटीन आहे की जो डिफरंट फिजिकोकेमिकल प्रॉपर्टीज आहेत आणि कॅटलाइज काय करतो तर सेम रिॲक्शन कॅटलाइज करतो. एक्झाम्पल काय आहे त्याचं, लॅक्टेट डिहायड्रोजनेज. 87 नंबरचा क्वेश्चन बघूयात. The molecular clock rotated throughout the body in the peripheral tissue are organized into the coherent hierarchical system by the master clock is located in. So option dilet in the pineal gland, in the adenohypophysis, in the hypophysis, in the suprachiasmatic nucleus of the hypothalamus. So the correct option is the in the adenohypophysis. Next question number 88 बघा. Microtubule depolymerizing drugs such as the colchicine is expected to. colchicine काय करते तर colchicine हे काय एक प्रकारची अँटीबायोटिक आहे आणि ही काय करत असते तर डिपॉलिमरायझेशन करत असते. म्हणजेच असं म्हणू शकतो की पॉलिमरायझेशनला स्टॉप करते. ऑप्शन काय, इनिबिट द मायटोसिस बट अलाउज द सायटोकायनेसिस, इनिबिट द सायटोकायनेसिस, allows the mitosis beyond the metaphase, induces the formation of multiple contractile rings. So the correct option is the they are inhibiting the cytokinesis. So that is the function of colchicine. इथे थोडंसं तुम्हाला आणखी नॉलेज देण्यासाठी डिपॉलिमरायझेशनची डायग्राम दिलेली आहे. ही आहे पॉलिमरायझेशनची डायग्राम आणि पॉलिमरायझेशन म्हणजे ते युनिट्स जे आहेत ते रिमूव्ह आउट होत आहेत. अँड क्वेश्चन नंबर लास्ट दॅट इज द क्वेश्चन नंबर 90. द सदर्न ब्लॉटिंग टेक्निक डिपेंड्स ऑन similarities between the sequence of probe DNA and experimental DNA, the molecular mass of the protein, the amino acid sequence of the protein, dissimilarities between the RNA and DNA. सदर्न ब्लॉटिंग जी टेक्निक्स आहे ती कशावरती डिपेंड आहे. सो दॅट इज डिपेंडिंग ऑन द
similarities between the sequence of the probe DNA and experimental DNA. So that is the correct option. कारण की सदर्न ब्लॉट म्हणलं की DNA हे लक्षात घ्यायचं, नदर्न ब्लॉट म्हणलं की RNA हे लक्षात घ्यायचं, वेस्टर्न ब्लॉट म्हणलं की प्रोटीन. सो DNAचा प्रोब आणि DNA सिक्वेन्स एक्सपेरिमेंटल किंवा टेस्ट DNA त्यांच्यासोबत जी काही सिमिलॅरिटीज आहेत ती ऑब्झर्व होते इन द सदर्न ब्लॉटिंग टेक्निक. सो इन दिस वे we have completed the 90 questions, but remaining 10 questions we will complete in my next video. So thank you so much. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी टेलिग्राम चॅनलला जरूर जॉईन करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.